वेगवेगळ्या पद्धतीची प्रशिक्षण सुरू आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता FLN म्हणून जो कार्यक्रम मगाशी सांगितला आपण, त्यात तो मोठ्या प्रमाणात प्रत्येक शाळांवरती सुरू आहे. ज्याच्यामध्ये पहिली ते चौथी पर्यंतच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची गणिताच्या बाबतीत भाषा ही समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळे निपुणचे गट तयार करण्यात आलेले आहेत शाळा स्तरावरती. म्हणजे त्या प्रत्येक इयत्तेनुसार पालकांचे गट तयार केलेले आहेत, माता पालकांचे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आमच्याही शाळेत ते सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्या व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेले आहेत आणि त्याच्यावर त्या पालकांसाठी काही मार्गदर्शक गोष्टी टाकल्या जातात आणि त्याच्यातनं त्या विद्यार्थ्यांकडून ते पालक त्या गोष्टी करून घेत असतात. दुसरी गोष्ट MPSP जी संस्था आहे त्याच्यामार्फत शाळेला गणित पेटी, विज्ञान पेटी किंवा भाषा समृद्धीकरणासाठी वेगवेगळ्या पेट्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शैक्षणिक साहित्य आहे. त्या शैक्षणिक साहित्याचा सुद्धा विद्यार्थी वापर करतात. गरजेनुसार त्या घटकानुसार त्या साहित्याचा वापर करून म्हणजे इंग्रजी असेल, विज्ञान असेल किंवा गणित असेल त्या विषयाला अनुषंगून त्या साहित्याचा वापर केला जातो आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची प्रगती आहे. त्यानंतर पॅटच्या चाचण्या आहेत, ज्याच्यामध्ये एक पहिली चाचणी झाली, आत्ता जस्ट एक दुसरी चाचणी झाली. पॅटच्या ज्या चाचण्या झालेल्या आहेत त्यामध्ये अध्ययन ज्या क्षमता दिलेल्या आहेत त्यानुसार त्या चाचण्या घेतल्या जातात आणि त्या चाचण्यांप्रमाणे कुठच्या क्षेत्रामध्ये तो किंवा कुठच्या क्षमतेमध्ये तो विद्यार्थी जर कमी असेल तर त्याची पुनर्चाचणी म्हणजे त्यात पुनराध्यापन करून त्याला तिथपर्यंत आणलं जातं. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी याच्या क्षमता वाढत गेलेल्या आहेत. भाषेच्या क्षमता वेगळ्या, गणित विषयाच्या क्षमता वेगळ्या, त्यानुसार त्या विद्यार्थ्याला ती गोष्ट आली पाहिजे आणि त्यासाठी मग ते वेगवेगळे अध्ययन अनुभव असतात. काही नैसर्गिक आहेत, काही आर्टिफिशियल म्हणजे क्लासरूम सिच्युएशनला लेवलला ते घेऊन त्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे आणखी दुसरी गोष्ट आहे की संपर्क ॲप म्हणून हे केलेलं आहे. संपर्क ॲपमध्ये TV दिलेली आहे शासनाकडनं आणि त्या TVवरती अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांना त्याच्यापर्यंत पोचवला जातो आणि म्हणजे वेगवेगळ्या ह्याच सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी मूलभूत हे मानलेलं आहे ते म्हणजे अध्ययन क्षमता. त्या अध्ययन क्षमता पाठ्यपुस्तकात सुद्धा दिलेल्या आहेत आणि आमची जी ट्रेनिंग्स लागतात ती त्याच्यावरच अवलंबून असतात आणि त्या कशा पद्धतीनं विकसित करायच्या त्यासाठी त्या ह्याच्यात TVवरती सुद्धा तो अभ्यासक्रम तसाच दिलेला आहे. आता सुद्धा दुसरी एक संस्था आहे प्रथम संस्था म्हणून, त्या प्रथम संस्थेमार्फत सुद्धा पेनड्राईव्ह दिले होते, परंतु ते ह्याला चालत नाही आहे TVला. त्याच्यावर पण पूर्ण अभ्यासक्रम आहे. नुसतं असं तोंडी शिकवण्यापेक्षा त्या माध्यमातून सुद्धा शिकता येतं. डिजिटल साक्षर म्हणून एक जे ॲप आहे त्याच्यावरती ती छानपैकी तो अभ्यासक्रम दिलेला आहे. तर सध्या आमच्याकडे किंवा कोणाच्या शाळेमध्ये तो ह्याच्यात चालत नाही, TVला तो पेनड्राईव्ह आला. आता त्यांनी ते मागून घेतलेत परत आणि आता ते दुसरे देणार आहेत नवीन की जे TVला अटॅच होतील. तो एक चांगल्या पद्धतीनं अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकतो. दुसरी गोष्ट वेगवेगळ्या शासकीय स्पर्धा परीक्षा आहेत किंवा गणित अध्ययन एक गट आहे त्यांची सुद्धा एक स्पर्धा, त्याच्यामध्ये आमची मुलं सहभागी होतात. इवन हॅकेथॉन किंवा हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी छानपैकी म्हणजे अगदी जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक किंवा सहभाग, लहान गटांचा सहभाग. आता नवीन जे सुरू झालेलं आहे विकसित भारत अंतर्गत त्याच्यामध्ये बिल्डथॉन म्हणून नवीन हे आलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा इयत्ता 6वी आणि 7वीचा गट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आमचं आता सध्या चालू आहे. त्याच्यात आमच्या मुलांना त्याची प्रमाणपत्र म्हणजे पूर्व चाचणीची प्रमाणपत्र आलेली. दिवाळीभर कार्यक्रम आहे त्यामुळे त्यांचा आम्ही व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि गुगल मीटच्याद्वारे आता सुट्टी असल्यामुळे
मुलं शाळेत नसणार, त्यामुळे त्यांची सभा कशी आयोजित करून त्यांना सुद्धा मार्गदर्शन, म्हणजे अगदी देश पातळीवर असणाऱ्या स्पर्धा ते अगदी तालुका पातळीवरती असणाऱ्या स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन सुरू आहे. दुसरी गोष्ट आहे की वरचे वर्ग जे आहेत 6वीपासून आता कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू झाला. ते कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आता ही परसबाग निर्मिती आहे किंवा आज आम्ही आता जीवन कौशल्य त्यामुळे हां हे ह्या सगळ्या पॅरलल गोष्टी सुरू आहेत. म्हणजे एकाच याचा तसाच नको 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 यांचा दुसरं ऐकतले ना. दुसऱ्याने सांगा आपली बरेचसे उपक्रम म्हणजे शाळेत जे त्यांनी सांगितले ते उपक्रम तर सर्व शाळांना लागू आहे. ते FLN म्हणा, माता पालक गटांचे ग्रुप करणे, त्यांना व्हिडिओज दाखवणे, मुलांमध्ये पोहोचवणे, हे सर्व शाळांसाठी आहे. किंवा निपुणच्या ज्या पेट्या आहेत त्या निपुणच्या पेट्यांचा सुद्धा मुलांना शैक्षणिक साहित्याच्या म्हणजे त्या पेट्यांच्या आधारे साहित्य वापरून अध्यापन केलं जातं. तसंच आमच्या शाळेकडे नेट सुविधा नसल्यामुळे नेटवरचं जे काय असेल ते ऑनलाईनमध्ये नसतं तरी आम्ही व्हिडिओज काही डाउनलोड करून आणतो किंवा जे आमच्याकडे संपर्कचं ॲप हे आहे म्हणजे संपर्कची TV आहे त्याच्या माध्यमातून संपर्काचा अभ्यासक्रम दाखवतो. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात शासकीय स्पर्धा आणि बाह्य स्पर्धा ज्या प्रायव्हेट आहेत SPS म्हणा, गुरुकुल, ह्या सगळ्या स्पर्धांना 100% जवळजवळ 100% मुलं आमची बसलेली आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केलं जातं. आणि गेल्या वर्षी आमच्या शाळेतली मुलं बऱ्याच प्रमाणात म्हणजे मेडल वगैरे प्राप्त केलेली आहेत. म्हणजे दुसरीच्या मुलांना, तिसरी चौथीच्या मुलांनी अशी मेडल प्राप्त केलेली आहे. तसेच APJ अब्दुल कलाम जी परीक्षा होते त्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेचा 100% रिझल्ट लागलेला आहे. आणि यंदा सुद्धा स्कॉलरशिप वगैरे 100% मुलं बसवलेली आहे. आणखीन आम्ही असे काही उपक्रम घेतो मुलांचं स्पेलिंग पाठांतर म्हणा, दररोज 3 स्पेलिंग लिहायची, नंतर त्या आठवड्याचा त्याचा विनर काढायचा, सतत 4 वेळा विनर झाला की त्याला मंथचा विनर करायचा, असा एक उपक्रम सुरू आहे. त्यानंतर म्हणजे ज्या ज्या त्यांच्या मोटिवेट करण्यासारख्या ज्या स्पर्धा असतात मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, हस्ताक्षर स्पर्धा म्हणा किंवा एखाद्याचं वक्तृत्व चांगलं असलं तर व्हॉट्सॲप ग्रुपला शेअर करणं वगैरे, असे काही उपक्रम आम्ही राबवतो जेणेकरून मुलांचा गुणवत्ता सुधारेल मुलांची. आमची शाळेमध्ये माझी झाली आहे बदली 4 दिवस झाले या भंडारवाडी शाळेमध्ये. माझी पूर्वीची शाळा होती आडेली भटवडे, त्यामुळे इथले उपक्रम तुम्हाला मी जास्त काय सांगू शकत नाही कारण एक मला 4 दिवसच तिथे झाले. हे जे सर्वसामान्य